बाई मी काल रागारागात निघून तर आले, पण आता हे काय करत असते ना. यांनी फक्त प्यायचं सोडावा तर संसार चांगला चालून. बाई मी काय करते आता, तुला काय पाठीत पिटीत काय नाही आता. तू काय टेन्शन फिन्शन घेऊ नको. अगं पाठवायचं काय नाही ग, पण संसार नीट चालला म्हणजे कसं तुला कोणी नाव नाही ठेवायचं. मी इथं आलेले म्हणल्यावर 4 लोक बघतील. ते सगळं खरं आहे, पण मला तुला सांभाळायचं आहे ना. आणि तेव्हा त्याच्यात पेताड खाताड नवरा कसा संसार व्हायचा ग तो, सांग बरं. ते आहे पण सुधराव तर लागणच ना आता, कसं काय ना. ते सगळं खरं आहे, पण मला पण टेन्शन आहे ना. तू जगाच्या लाज काज काय म्हणतात ना, दिला पाहून तुला असा. तू एक काम कर, तर तू इथं बस, मी आत्ता गावातून किराणा घेऊन येते. बरं जातो. तू टेन्शन नको घेऊ बरं का, आत्ता येते मी. हा आई म्हणती तर खरी, पण टेन्शन येणार नाही तर कसं. बायको दारातच बसलेली. हो. अरे बायको लय निवांत बसली, काय आलं? कशाला आले तुम्ही इथं? मला तुमचं तोंड नाही बघायचं. जा तुम्ही. नाही बॅग भरली का? कसली बॅग? तुला न्यायला आलोय मी. मी माझ्या माहेरी निघून आलेले. मग आता मला जा. काय परत यायचं नाही. मला संसार नको आणि काहीच नको. का मग? तुम्ही लय त्रास दिलाय मला आता. मी काय त्रास दिला? तुम्ही ना पहिलं ते प्यायचं सोडून द्या, मग नाही. इथं यायचं बर का. बंद आहे आता. माझ्या आईच्या दारात नाही तर अशी येणं चव घालायला इथे यायचं नाही. मी पहिलंच सांगते तुम्हाला. आपल्या दोघांशिवाय तिसरं कोणी ऐकायला? कुठे जाऊ घातली? तरी आहे ना भिंतीला का असते इथं सगळे गावात ऐकत आहेत. माझ्या आईला नाव ठेवतील. ह्या गावात भीतीला का नाहीत का? तुम्हाला फक्त हेच सांगा, दुसरं फालतू बोलायचं. बरं भरली का बॅग? चल ना. मी येणार नाही. येणार नाही? तुम्ही जोपर्यंत सुधरत नाही मी नाही येणार तोपर्यंत. सुधारलं ना आता. आता मी तू मी आली ना कसं- इकडं तेव्हा 40 किलो होतो, आता 50 किलो झालंय. 10 किलो वाढलोय. अजून काय सुधारायचं होतं? देवा. आ? अहो 10 रुपयाची सोडा अरे ते म्हणते तू मी. इकडं आल्यापासून नुसतं मटण खातोय मी. आ? तुम्हाला मटन चिकन दारू हेच तुम्हा. दारू बंद आहे. तू आहे नको सांगू. कुठे घरात आहे का? किराणा आणायला गेली. दुकानात गेले? हा बरं झालं मग. मग चल पाटकेस ती नाही तर. मी माझ्या आईला सोडून असं बिना विचारता कस काय जाईन बरं? हा का? मग तू थोडी कुठं कोणा संग चालली? नवऱ्या संग चालली ना. नवऱ्या संग चालले, पण नवरा काय सुधारायचं नावच घ्याय ना, तर काय करणार आता आहे? 10 किलो वाढलं म्हणलं ना तुला. एका दिवसात 10 किलो वाढलं का? असं काय खाल्लं होतं? नाही तो बनवून ठेवलेल्या भाकरी खाल्ल्या होत्या ना येतानी. दिसतंय तर लपतर खरी. काय म्हणली? काय नाही म्हणलं, लय भारी दिसतात ना तुम्ही. हा. बरं का? गावातल्या सगळ्या पोरी तुमच्यावरच मारतात. नाही मारलं त्यांनी मला. लागला ते मारा पण पळून आलो. हा का? हा. तुम्ही ना एक सांगते मी तुम्हाला, तुम्ही दारू सोडणार आहे का नाही? जर सोडित असले तरच मी येणार, नाही तर मी काय तुमच्या सोबत येणार नाही. आणि तुमच्या बोलण्यावर पण आहे ना तसं काय मला भरोसा नाहीये की तुम्ही सोडली. सकाळी म्हणतात सोडली आणि रात्री म्हणतात परत धरली. धरली नाही. अहो 10 रुपये येतात रात्री कोणाला. तुम्हाला आता ते कुठाने करायची का? सकाळी थोडा पिलो, रात्री पिलो ना. हा? अहो पण कशाला प्यायची? सगळे पैसे त्याच्यात घालायचे का? घातले संसाराला काय ठेवायचं मग? त्यात कुठे पैसे घातले? दिलते मी ते दुकानदाराला. मग त्याला काय म्हणतात? घातलेच म्हणतात ना. दिले म्हणते तर. तुमची भाषा आणि तुम्ही माझ्या काही डोक्यात बसणार नाही. तुम्ही जा इथून. तुम्हाला राम राम माझा नको. मला यायचंच नाही तुमच्या सोबत. जा तुम्ही. चल. नाही म्हणल्यावर कळतं का तुम्हाला? नाही ना. नाही येणार. 200 असले दिन मग जायला अहो, खर्चेल पैसे लाज नाही. वाटते का तुम्हाला? लाज धरा ना जरा. जनाची नाही तर मनाची. कोणाच धरू? कोणाला धरा तिकडं. तिकडं गावात जाऊन बसा धरीत कोणाला पण. मला नका सांगू. जा तिकडं. तुमच्या गावात धरू का आपल्या गावात धरू? बाई कसं बिनलाज माणूस भेटलाय बाई नशिबाला. हा वय. मग नाही येत काय? तुम्हाला कळतं का? एकदा तुमच्या बोलण्यावर आहे ना मला अजिबात विश्वास नाहीये. कोणाला तरी आणा जे म्हणलं पाहिजे, मला गॅरंटी दिली पाहिजे की हे माणूस सुधारलाय म्हणून, तर मी येईन. हळू नाही बोल तर ना. मी काय येणार नाहीये. हळू बोल ना. एवढी कोण आरडती? आता आडायलाच लाव राहिले एवढं, तर मी तर काय करणार आहे? पण 200 रुपये खर्च केलाय तिथं नको ना मग घालू फालतू. ते 200 ना तिकडच घाला कुठं नेऊन. मला नका सांगू. मग आता चाललोय मी. 200 दे ना. निघा. तू आहे नाही माझं डोकं खराब करू नका. माझं डोकं खराब करू नका. काय नाही आमच्याकडे पैसे नाही काय नाही. आमच्याकडे का नाही. तुम्ही तिकडे आमिर माणसं, आम्ही गरीब आहे तिथं. आम्हाला माफ करा आणि जा. निघा. चल ना. तुम्हाला कळतंय का मी येणार नाहीये तुमच्या सोबत? जा 200 तर दिन असलं याचं जर. जात का? उठा उठा इथून. निघा.
बसा ना घरी. अगं हे काय चाललं तुमचं रायडा आणि तुम्ही कधी उगले? सासूबाई एक तास झाला मला येऊन. एकटाच झाला का? अगं आलेत आणि मला म्हणून राहिले चल घरी चल बसा घरी. ना सुधारायचं तर ना काही नाव मेवणी नाही बाई, बसा घ्यायचं. ना हो मेवणी बाई बसा किती बसा. आले आता? काय तमाशा लावलाय? तमाशा नाही गप्पा मारत होतो. अशा कशा गप्पा? 4 लोक ऐकू राहिले पार रस्त्यावर तुमचा आवाज असा मग गप्पा असता काय? नवरा बायकोच्या प्रेमाने गप्पा चालू होत्या. हो लयच गुलू गुलू गप्पा मारत हा, होत्या. आमचा मग घर नाही का तुम्हाला? मग दारातच बसलत ना घराच्या. हा ना? हम्म. हे बघ अगं आता पण बिनलाज माणूस पिऊन आलंय. गप्पा गप्पा वास येतोय. मेवणी बाई तुम्हाला असं वाटतं का? वाटायचं काय आहेस त्या? तुम्ही कधी आले इकडं? मी आत्ताच आले दिसत नाही काय? हा पिशी दिसते. बाई हाताने पोरीचं वाटोळा केलं रे भाऊ मी. हाताने लेकराचं वाटोळं सासूबाई काय झालं? काय झालं? मला एक सांगा, हम्म. तुम्हाला दारू सोडायची का बायको सोडायची? बायको तुम्हाला सोडायची. काय वाटतं बरं काय सोडावं? तुमचा अंदाज? मला तर असं वाटतं योग्य की तुम्ही दारू सोडावी. बायको नको सोडायला? तुम्हाला बायको सोडायचं असेल तर सोडू शकता. मग आता घेऊन जातो तिला त्याच्यामुळेच नाही आलो मी. नाही, सोडायचीच नाही तिला. तुम्ही दारू सोडा मग बायको पाठवा आम्ही तुमची. दारू इकडे बघा आता दारू सोडलेली आता हिला घेऊन जातो. हा मग रात्री परत दारूल धरतान. मग तुरची थोडी इकडे मागे येणार थांब पैसे थांबणार आहे ना. जावई काय ते कपडे काढलेले काय तुमचा आता ही इकडे आली मग ते धुवायला कोण आहे? कोण धुईल मग हाताने धुवू हो ना हाताने खसा खसा काय नाही नाही ते नाही जमत आपल्याला. हा ते नाही जमत नाही घरात तिकडे राडा नाही घालायचं. चाललंय पण ना सगळं काम आवरून घ्यायचं. अजिबात काम पाडायचं नाही. मी काय नौकर नाही. मी तिथं येऊन काय करणार नाही. नाही, मला यायचं पण नाही. सोबत का सोबत? तुम्ही आता किती दिवस आले इथं? तुम्हाला काय करायचं? माझ्या आईच्या घरी आली मी. ऐका महिनाभर ना. राहीन तर वर्षभर राहीन. एवढे दिवस राहणार का? हा. एक काम करा ही काही यायचं नाही म्हणतेस ना तुम्ही चला माझ्या संग. लस गेली हा? लस गेली. तू नाही म्हणते तर मग जाऊ ते मेवणी बाई येतात असं इथं राहणार तर माझ्या पश्चिम राहते. तिचं ते बघा तिला विचारा ना बोलत नाही म्हणून तुम्ही काही नका बोलू. तुम्ही अगं, बोला. मी लय बोलले तर फालतू मग माणूस. तुम्ही थांबायचे नाही तर. बसा माझी पोरगी मला नाही पाठवायची. एक नाही पाठवायची तर दुसरी तर पाठवा ना सासूबाई. तुम्हाला लाज गेली सोडून आलो सोडून आले पुढे बाळ टांगली लाज तुमची. येशील गावातल्या. सासू बोलू राहिले त्यांना मेंदूच नाही ना असंच बोलणार ते. कुठे गेला मेंदू? गुडघ्यात. मग गुडघ्यात काय कुठं तरी आहेस ना. बरं मी काय म्हणते सोडा ना दारू. इकडे बघा तुम्ही आता बॅग भरलेलीच आहे. माझं ऐका हिला नाही न्यायचं हिला राहू द्या इथं. तुम्ही चला माझ्या संग शाने असतात चला बरं तुम्ही. नवऱ्याला चांगलं आहे माझा. तुमच्यासारख्याची गरज नाही मला. मग आता वर्षभर इथं राहणार ना तुम्ही. माझा प्रश्न आहे मी बघन. हा नाहीत काय माझ्या पोरीच्या ना अंगाला ना टच करायचं ना सांगून ठेवलं ना म्हणता परत तुम्ही. हिच्या का हिच्या? ती बायको आहे ना आणि कोण आहे मेवणी ना. हा मेवणीच्या अंगाला असं हात लावित काय मेवणी बायको समानच असती. बायको हा का बायको सामान असती मेवणी. लहान नाही नीट राहा बरं का. मोठी आहे तिच्यापेक्षा. मोठ्या मेवणीचा आदर करावा लागतो. तुम्ही ना आधी हे तुमचं राहणीमान बदला. ती टोपी अशी वाकडी घालता. तो पायजामा चाललाय कुठं सगळं मळीचा वास सुटलाय पर अंगाचा. मला तर जवळ बसू वाटायला त्याच्यामुळे तुम्हाला चला म्हणतो पायजामा धुता तुम्ही टोपी तुमच्या धुता. बरोबर मी ना कुठं मसनात जाऊन जीव देईन पण तुमच्या बरोबर न येत नसते. चला जीव द्यायला तुम्हाला सोडून येतो ते मसा नसला. अहो लाज धरा. काय बोल राहिले तुम्हाला तुमचं कळतंय का? तसं पण आपण कोणा पुढे तोंड वाजतोय. तू सांग ना काय तर माझ्या लेकर काय तुम्हाला हे केलं काय आम्ही वाटर पडले काय माहिती लेकर. ए तुम्ही दोघी पण वा घरात चला उठा बॅग उचल का ती. चला तिघ बी घरात सासूबाई तिघ अजिबात नाही. इथंच बसून राहा. इथंच मी येऊ का घरात? वर घरात. आणि काय लावलं हा? काय नाही लावलं. दोन्ही पोरींचे कसं काय मागं लागू राहिले? एकीच्याच लागलं होतं दुसरी माग लागली. मेवणी सर काय संबंध आहे तुमचा? अहो सासूबाई हा पोरीला पाठा ना. माझी मर्जी माझी पोरगी मी पाठवायची का नाही पाठवायची तुमच्या संग समजलं ना. पाठवा. आणि निघा जा वा घरी. नाही पाठवणार का? नाही वा घरी चला. भाकर आहे का केलेली? एक टाइमच खाऊन गेला असतो. नाही भाकर नाही निघायचं. रस्ता धरायचा मापायचा रस्ता वा. खर्चीला 200 असले देता का? नाही म्हणल्यावर काय लाज गेली काय तुमची? बर बर येतो मग आता. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची झाली या कायली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची झाली या कायली. माझी मैना माहेराला गेली ती मागच येईना. काय झालं भाऊ? बायको माहेराला रुसून गेली. हा गेलतो आणायला. मग मेवणी आली सासूनी बायकोनी तिघीनी घोडा लावून मला हाकून दिले. तुला दुपटेला नाही का ते? नाही हाणलं नाही नाही? पण घोडा लावला. घोडा लावला का? काय करावं तेच कळा ना. एक काय काम कर ना हा तू माझ्या संग चलवतो का तिथपर्यंत? येतो पण तू दारू पितोय. तू सरशी मला नाही देईन घोडी लावा हो. माग आलो तुला पाहिजे ना मी. हा?
घेऊन आलो नको मी दारू सोडून दिली बा प्यायच्या कापासून सोडली कालपासून सोडली काय कालपासूनच सोडी एक काम कर तो कालपासून सोडली मी कालपासून सोडली सोडली आता जाऊ माझ्या बायकोला घेऊन येऊ ती घरी पावसली का परत चालू करू उद्यापासून दोघं नको रे मला त्रास होतो त्याच्यामुळे मी ते दारू सोडून दिलं रो पाणी टाकीत जायचं हा पाणी कमी टाकीत असेल तू ते खोकला येतोय ते दारूनी बी मारला आपल्याला तर जात भारी असती काय याचं काय भारी असते ते पहिलं मारण्याचं पहिल्यापासून दारू पेलेले आहेत आता ह्या वयात आहे ना दारूचं घरानं ऐकायला आलो का माय घरानं सांगायला आलोय बरं बोल तू काय म्हणणं बरं सांग तू माझ्या संगत चल माझी बायको घेऊन यायची माझी बायको काय म्हणली कोणाला तरी चांगल्या माणसाला घेऊन ये हा तर मी तुमच्या संग येईन मग तू असं दाखायचं सभ्य हा पण तू तिथं वाढव बोलू नको बरं का काही नाही 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 तर काय आहे? आणि तुला दुसरं सांगतो हा. जर बायको आती लागली जर नसलीच येत ना हा तर तो काय म्हणायचं मिळून पाठा मी मिळून आलेली अरे तू काय डोक्यावर पडला का काय रे तू हा पडलो होता एकदा खुशाल म्हणतोय ती नाही आली तर मिळून घेऊन येऊ हा? पायजमा मळालाय उकड्या पाण्याची सोय नाही बरं, चाल. बायको काय मिळवली काय ए, तसं नको बोलू तिथं तरी बोलू नको तू सरशी मला बी रट्टे घावा तो लागतो सभ्यपणा दाखायचं ते गेलो सभ्यपणा चल हा असं सध्या वजनात जायचा वजनात हा चल 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 तू जोडीदार रे भाऊ तुझ्यासाठी काही करावं लागेल मला हो चल रडती नको टेन्शन घेऊ एवढं काय झालं त्याचा पेट तळणावर आहे त्यासाठी रडत बसली टेन्शन येतं ना. हा का कसलं टेन्शन घ्यायचं द्यायचं सोडून ना हाय बाई नाव घेतलं मरायचं बी नाही हा लवकर काय आलं मिळून बाई काय नाही तुमची तारीफ करत होती हा का? तिकडे दर्शक अहो नाही ना जागा कवर घुसता तू इथं बा उभा राहा ना तू उभा राहणार काय फरक पडतो बर बर मी उभा जावई पण मी ना. उभे राहिले तर नाही चालेल. नाही जावय म्हणल्यास नंतर कसं सासरवाडीला चव्हाली त्या वजन जावयाला. पाहिजे ना आई हा आला तुला लाडका जावाई कधी उघडले तुम्ही कधी उगलो रे आपण आता एवढं हा आता आलो आत्ता झालंय का मग काय म्हणता पुरीनला आता कुठं काय आलेत? आलेत कशाला आले तुम्ही? आले काय आलं नेमकं ते सांगा मला पहिलं तुम्ही आम्हाला नाही पाठवायची माझी पोरगी होणारच हा हा अजिबात नाही अहो ऐकून घ्या ओ मामी हा, बोला. सुधारला आता तो काय सुधारला काय काय सुधारलाय झालं? दारू बिरू काय पेत नाही काय नाही हे पहा त्याच्या कपड्याचा अवसान पहा त्याला कपडे सगळं हाताने धुता येत नाहीत राव एक सांग का तुम्ही सांगायला आले तुम्ही रात्री त्यांच्या संगच असतात संध्याकाळी असं दिवसभर तर नसतो ना संध्याकाळी संध्याकाळी आता नाही, असतात नाही. ना? आता याला- नाही. हा, नाही, नाही. याला जोडीदार जोडीदार व्यायाम करायला व्यायाम हा, करायला हा, एम करता दिसतो आकार लय चांगला व्यायाम करता तुम्ही माहितीये मला. तुम्हाला एकदा सांगितलं समजत नाही का तिला पाठवायची नाही म्हणजे नाही अहो तो सुधारलाय तुम्ही कोण बोलणार आहे मध्ये जोडीदार अहो, जोडीदार आहेत आम्ही जोडीदाराला विचारून लग्न केलं का लग्नात होता ते वरात नाचायला हा मग लग्नात असे भरपूर लोक होते तुमचं गावचे सरपंच होते मग त्यांना घेऊन यायचं ना सरपंच मग काम आहे जोडीदार मग सरपंच जवळ आहे मला ते बाहेर गेलेले आहेत ते जर असं प्रतिष्ठित लोक घेऊन आले ना आम्हाला बी काय वाटत असे बिवडे बिवडे घेऊन येता आम्ही बेवडे आहेत का? दिसतं ना. हे पा पाहुणे सरपंच मध्ये होते जमायला मध्यस्थी करायला हा. जेव्हा सरपंच मी इथं माझ्या दारात येत नाही तोपर्यंत मी माझ्या पूरला काय पाठीत नसते अहो सरपंच होते जमायला त्यावेळेला मी पण होतो ना जमवायला पण तुमच्यावर पण काय आहे ना मला विश्वास नाही विश्वास नाही तर आहे ना तुम्ही तर बोलूच नका तुमचं तोंड तिकडं हे करा. मग आता पाठवायची का नाही पाठवायची तुम्हाला हे पाठवायचे ए तुम्ही दोघी गप्प बसा ग. मला बोलू द्या तुम्ही नाही सरसर न करू हे पा माझी पोरगी आहे मी काय पाठवणार नाही जेव्हा सरपंच इथं येते हा. तेव्हाच मी पुरीला पाठवणार ते खात्री करून देते की आता हे पेत नाही म्हणून तरच मी येणार नाही तर मी काय येणार नाही. तो ह्या माहिती करता सांगतो मी सरपंच एकटा पेतच नाही मग त्यांना कशी खात्री पटत पण आहे ना ते गावात फिरतात ना त्यांना त्यांना सगळ्याची सगळं खबर खबर असते असते. कोण काय माती कळलं? खातंय ते हा ग हा आपण तर ते झोपलं घेत असतो ना संध्याकाळी सरपंच सगळ्या गावाचा न्याय निवाडा करते ते आमचं पण चांगलंच करून देते मला विश्वास आहे गावचं तुमचं नाही सरपंचावर. आमचं दोघाचं म्हणा ना आमचं चांगलं झालं पाहिजे तिचं चांगलं झालं म्हणजे तिचं चांगलं झालं आणि मेवणी बाई तुमचं मला टेन्शन आहे ना माझं माझ्या तर चांगलंच आहे तुम्ही माझं लई लोड नका घेत जाऊ हो. तिचा विषयच नका घेऊ तुम्ही. हा तो घेऊ का माझ्या लेकरं कमून डोळे लागता आणि चालत नाही का वा पुढं रस्त्याला लागा चहा पाणी काय चहा पाणी काहीच काहीच नाही नाही तुम्ही तेच घेत बसा तिकडं वा उठा उठा लवकर. जावय गारचा आहे ना हा निघा गारचा घ्या. मला नाही ते याला तरी पाणी बिणी पाहिजे जोड काहीच नाही नको आमच्या इथं पाणीच नाही आलं नळच अजिबात नाही नाही मी काय म्हणते निघा. सरपंचाला घेऊन या. निघा पुढच्या वेळेस जायचं असेल ना सरपंचाला घेऊन यायचं थोवाड घेऊन जर परत आले तर आता आहे ना शिस्तीत पाठवतो चपली नाही हवी ना सरपंचाला तुम्हाला बापरे. हा ओ नीट बोला सरपंचाला काय आमची लाज नाही गेली हा ते प्रतिष्ठित माणसं आहेत आणि तुम्ही तुम्हाला चपलीने आणू आम्ही निघा हात सोडा हो चल
काय तुटली हा रस्ता धरा चला. तू लयच इज्जत आहे तर सासरवडीला हा? कशी इज्जत अरे बापरे लयच भारी सत्कार करते चपलनी सासू मेवणी बायको हा? सगळ्याच्या थर थर कापायचं मला पाहिलं का तुला ना? आवाज तसा आहे. मार खावं जावई चल आता पुढं सरपंचाकड सरपंचाकड हा? ए भाऊ तू जाय रे भाऊ ते सरपंचला बॅक करे डेंजर आहे नाहीत का हा हा मी मार खायला मोकळा नाही तू जाय मी इकडे जातो तू जाय घेऊन ये सरपंचाला हो हॅलो हा अरे ते माणसं आले का कामाला आले ना बरं झालं ती तेवढी खोदाई करून घे बरं का हा आणि व्यवस्थित झाला पाहिजे परत बुजून टाका पाईपलाईन बरं दुकानातून आण ना मग तिथून सामान आण ना राहिलेलं हा ये घेऊन चालतंय ठीक आहे का रे? सरपंच, हा तुमच्याकडे काम होतं तुम्हाला दिवसभर गावात पाहिलं पण दिसतेच नाही कुठे गेलते काय नाही हे पाईपलाईन फुटली होती ना जरा ग्रामपंचायतची मा ते काय झालंय हा बायको गेलेली माहेराला रुसून तुला सांगितलं ना त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला हा हा मग त्याच्यामुळे ना आता मी एकदा गेलो हा. नाही पाठवली हा ती माझा जोडदार माहिती तुम्हाला हा त्याला घेऊन गेलो तरी नाही पाठवली बाबड्या हा बाबड्यान मी बर पण ती कस काय पाठवतील तू पेताळन ते पेताळन कस काय मी सासू पाठवतील म्हणली सरपंचानी मध्यस्थी केली बायको हा म्हणली, मला तो पश्चाताप झालेला आहे तुझं लग्नच नको होतं व्हायला आज मलाच पश्चाताप झालेला आहे ते तुम्ही जरा बघा ना काय? मध्यस्थी केली तर येईन ती दारू प्यायचं तुला किती वेळा म्हणलं सोडून दे देतो का सोडून तू दारू हा नाही, तुम्ही म्हणले आता बंद करतो माझ्या शब्दावर कित्येक पोरांनी दारू सोडली कित्येकांचे प्रपंच लाईनला लागलेत तू एक काम कर 8 दिवस दारू सोड बर का आजपासून 8 दिवस कमीत कमी मला तुझी परीक्षा बघू दे 8 दिवस, हा. आणि 8 दिवसांनी माझ्याकडे ये हा मी चौकशी करीन तुला तर माहिती आहे, मला प्रत्येक जण येऊन सांगतोय नाही हो सरपंच तुम्ही म्हणतात तसं हा मग 8 दिवसामध्ये जर दारू सुटलेली जर मला वाटली हा. तर मग आपण जाऊ आणि घेऊन येऊ ते माझ्या शब्दावर पाठवतील पण त्याच्यानंतर पुन्हा प्यायची नाही कधीच नाही हा कधीच नाही. जाय मग आणि मला सुधारलं हे काय कपडे बिपडे सगळं काय अवतरण तेच नाव यांचं. ठेवलं, ते जरा गेल्यापासून धुवायलाच कोण नाही मला होतं जरा पॅन्ट शर्ट येते घालत जा शिकलेला आहे राव तू चांगला मी दारू बंद करतो हा. पॅन्ट शर्ट घालतो मग येतात ना नुसतं पॅन्ट शर्ट दारू पहिली मला खात्री कर मग, हा. माझी खात्री झाल्याच्या नंतर मी येईन हा पण नक्की हा. यावर का मग हा चालेल चालतंय, मग मी तुला बोलवून घेईन फोन करून मला चालतंय, बाहेरून चालतंय. चौकशी हा, हा. केली जाय मग येऊ का हा जाय जा आता तुझी घेतली मी 8 दिवस ट्रायल हा एक मिनिट हा. काय बायको आहे ना आता सुधारलं ना हा तिला जरा असं गुलाबाचं फुल देऊन जरा तिथं असं थोडं डोळे लावून बरं उतर मग गाडी इथंच राहू दे सावलीला आता फुल द्यायचं गो बायकोला हा मग आता जाऊ दे आता तिला फुलं आवडतात गुलाबाची मी तुझ्या मग 8 दिवस माणसं सोडले माहितीये का हा. हा आता सुधारलाय तू त्याच्यामुळे आता काय अडचण नाही पण बरं जर का परत जर प्याला असा धोपटीन ना धरून हा आता करतो मध्यस्थी तुझी चल मग दे ओय बायको आवाज दे ओ मेवणी बायको बायको अरे सगळे चिठी नावाने हाक नाही का सासूबाई आले आहे का हा सरपंच नमस्कार नमस्कार आले का बस हा सरपंच हॅलो याला ओळखलं का पाहता मग- जावई. जावंय का हा आता पायजामा शर्ट आहे का पाहिलं की पॅन्ट शर्ट भारी त्याच्या मागे आहे ना मेवणी होय नवरा तुझा हा बायको आहे का कशी तुम्ही बघ कसं काय येणं केलं सरपंच आता काय झालं हा माझ्याकडे आला गाय वाया केली 8 दिवसापूर्वी हा. म्हटलं असं मी 2दा गेलो पाठवलं नाही म्हटलं बरोबर आहे मीच मध्यस्थी केली तिने लग्नाला तुम्हीच तर होते मग मी हा. तेच सांगितलं की सरपंचाला घेऊन मग या. त्याला नीट केला जरा द्यायची बियची नाही काही नाही राहणे मग जरा चांगलं ठेव हे कर आणि मग काय झालं की त्याच्या मागे माणसं सोडले मी हा रोज काय करतो रोज काय? काही नाही मळ्यात काम करतोय दारे दुरे हे जे एकदम भारी चाललंय सुधारले का आता पण? हा आता मी कपडे बिपडे धुतोय खातोय मस्त पैकी हा तो म्हटलं आता सरपंच बघा बरं मी बाहेरून माहिती घेतल्यावर त्याला फोन लावलाय हा. त्यांनी नाही मला फोन लावला मी त्याला फोन लावून बोलून घेतलं चल म्हटलं आता घेऊन ये तुझ्या बायकोला आणि त्याने मला शब्द दिलाय की मी कधी आयुष्यात दारू पिणार नाही हा मला पण लय बरं वाटलं असं पाहून ना. मेवणी बाई मग तुम्ही तयार होता काय द्यायला हो. कपडे धुवायला मला लागली असती इकडे पाठीमागे तार हे पहा तुमच्या समोरच असं बोल चेष्टा करायचं सवय आता मेवणी आहे. मेवणी चेष्टा करायची मग कोणा सासू चेष्टा करायची होय सरपंच सरपंचांसमोर याची चेष्टा करते काय अशी नाही सहज करायची करत असतो हसी मजाक सरपंच मी मेवणी बाई. पण बरं वाटलं खरंच हे लय तसं हे लय चांगलं आहे तसं केलं नाही का लय चांगलं आहे पाहिलं कसं कोणतं दिसतंय आता आई एवढे आता सरपंच म्हणतायत म्हणल्यावर नाही नाही माझ्या बरोबर लाथा खाली तोडून त्याला परत जर पेला आणि काही केलं तर बरं, चालेल. असं आहे म्हणजे मी चाल म्हणायची आधीच बरं चालेल म्हणली म्हणजे तुझी तयारी होती बाईच्या मनात होतच तिथं वाटच पाहून होती रोज रडायची असं असतं नवरा नवरा बायकोचं काय प्रेम ते करत असन? नवरा बायकोचं प्रेम ते नवरा बायकोचं प्रेम असतं हा
मग बरोबर तुम्ही आहे. आले म्हटल्यावर विशेष नाही राहिला ना नाही ते तर आहेच म्हणा, तुला माहितीये ना मी याला चुकून काढीन. सरपंच हे पहा तुमच्या भरोश्यावर आम्ही पुरीला लावू. आता गरजच नाही म्हणायची, मी असल्यावर मी जबाबदारी घेतलं काय विषय राहिला. ते काय झालं मध्यंतरीच्या काळात आहे ना 2 महिने मी दुसऱ्या कामात गुंतलो होतो. ते आमच्या तिकडच्या मळ्यात जेसीबी पोकलन लेवल चालू होत्या आणि इकडे लक्षच नाही. आधी जर समजलं असं यार तिकडे झोपटावला असता. बरोबर आहे. मग काय मी तुमच्याकडेच यायला पाहिजे नव्हतं पहिलं. इकडे आता इकडं नाही यायचं, माझ्याकडे यायचं. हा चालेल. सरपंच मला पण त्रासच आहे नाव आहे दोन्ही पुरींचा. मग काय आता करता काय हा तर हिचं तसं झालेलं आहे पहिलं. जाऊ दे, तिला एखादा नवरदेव बघून टाकू पहा चांगला. तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही जे करता ती पूर्व हा बघू बघू चांगला बघू एखादा नवरदेव बरं का. काय काळजी नको करू, चालूच राहता जीवनात घटना. हा मी आहे. तुम्ही ना आम्हाला टेन्शनच नाही सरपंच. नाही नाही काही नाही. हा, चला आवर भर बॅग बॅग बिग भर लवकर. हा, चल हे जा रे जा आण बॅगा बिगा भरून आण. चहा करते सरपंच. हा करा 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 चहा. चालेल बघू तुला पण एखादा चांगला नवरदेव बघू. पहिला तर घटस्फोट झालाय तुझा. हा झालाय. हम्म. पण हे बहिणीचं एवढं झालं नाही काही नाही काळजी करायची. अरे मी असलं ते हिचं चुकलं ना पुरीचं, माझ्याकडे जर आली तर कधीच जमलं असते. तिला काय ते भानच नाही राहिलं हा ना. रडतच नाही आली. अजून अल्लडपणा आहे. हा आणि मला चला सरपंच माझे चहाचं काय, मला चहा येऊ दे ना. हा हा हो दे चहा जरा. चहा तुम्हाला रस्त्यात पाहिजे होतं तिकडे मी. नाही मला इथलाच घ्यायचा आहे. चला घरात जाऊन चहा घेऊ. असं कुठं असतं काय, मला या पुरीचं परत नीट वाकडं करायचं जमवायचंय. चला चहा पाणी झालं. हा पिलू पिलू. ए बरं तुम्ही चला बरं जरा 2 मिनिटं पुढं, मला जरा बोलायचंय. आणि ते मला एक म्हणायचंय की तुझ्यासाठी सोयरीक बघू, पण मला ही समजलं होती की बा तुम्ही इथं कोणाला सांगितलं नाही ते बरं झालं की बा तुझं लय चांगलं आहे तिकडे येते नाही. ह्या जावाने आणखी तुमच्या ह्या जावाने आणखी नाटकं केली असते माहितीये का. तिचं आसन हिचं आसन असं असं यांना अशी सवय आहे म्हणून बोबाटा नाही करायचा. मी गुपचूप आपली सोयरी बघेन. जाऊ द्या त्याच्या देखत माझ्या शब्दातून गेलं बरं का. त्याला समजलं तुझं घटस्फोट झालेला आहे म्हणून, पण त्याला मी पक्का आहे. हा हे काही तुळबुळ करीत नाही. आता याला आणलंय लाईनवर. कोणाला समजूनच दिलं हा समजून नाही. दिलं मी नाही. असं दाखवतो माझं लय चांगलं आहे. लय चांगलंय असं दाखवायचं असतं. जगाला सांगून काही उपयोग आहे का, अजिबात नाही. आलं झाकली मूठ 1.25 लाखाची. आणि मग आता काय करू, तुला चांगली स्टोरी बघेल. पण आता गेला याच्यात याला माहित नव्हतं हे काय, त्याच्यामुळे आता याला मी नेईन बरोबर रेटून आणि बघू चांगली स्टोरी. हा चालेल येऊ का मग. चालेल ठीक आहे.